भारतातील बँकिंग प्रणालीचे हृदय म्हणता येईल अशी महत्त्वाची भूमिका भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI बजावते. दर 2 महिन्यांनी RBIचे मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजेच MPC बैठक घेते आणि आर्थिक परिस्थितीचा, चलनवाढ, रोजगार, आंतरराष्ट्रीय बाजार अशी अनेक गणितं पाहून व्याजदरांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. त्यातील सर्वात महत्त्वाचा दर म्हणजे रेपो दर. हा एकच नंबर तुमचे EMI, तुमच्या घरखर्चाचं नियोजन, बँकेतील व्याज आणि गुंतवणुकीचा प्रवास सगळं ठरवतो. रेपो दर म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर RBI बँकांना अल्पकालीन कर्ज देते. त्या कर्जावर आकारला जाणारा व्याजदर म्हणजे रेपो रेट. जर हा दर वाढला तर बँकांना RBIकडून पैसे उचलताना जास्त व्याज द्यावे लागते. त्यामुळे बँक तुमच्याकडूनही कर्जावर जास्त व्याज घेते. म्हणजेच घरकर्ज, वाहन कर्ज, व्यावसायिक कर्ज महाग होते आणि EMI वाढतो. उलट रेपो दर कमी झाला तर बँकांना कमी दराने निधी मिळतो, कर्ज स्वस्त होते आणि तुमचा EMI कमी होतो. इतकं सोपं समीकरण, पण त्याचा प्रभाव घराघरात जाणवतो. मागील काही महिन्यांपासून महागाईचा ताण वाढलेला आहे. इंधन, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजांची किंमत वाढल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. अशावेळी RBI समोर मोठं आव्हान असतं. महागाई आटोक्यात आणायची, पण आर्थिक वाढही थांबू नये. त्यामुळेच रेपो दरात बदल विचारपूर्वक होतो. दर वाढला तर महागाई कमी करण्यास मदत होते, पण उद्योग व्यवसायांना कर्ज महाग झाल्याने गुंतवणुकीचा वेग कमी होतो. म्हणूनच RBI समतोल साधणारा निर्णय घेत असते. रेपो दरातील अगदी 250% बदलही तुमच्या EMIमध्ये 1000-2000 रुपयांचा फरक करू शकतो. उदाहरणार्थ, 30 लाखांच्या कर्जावर 20 वर्षांचा कालावधी असेल तर 250% व्याजदर वाढला तर EMIमध्ये मोठी वाढ होते आणि तुमचे एकूण परतफेडीचे ओझे लाखोंनी वाढते. अनेकांना कर्ज घेताना हा परिणाम नजरेत न आणण्याची सवय असते आणि नंतर EMI वाढल्यावर वैताग येतो. बँकेकडून घेतलेले बहुतांशी होम लोन्स फ्लोटिंग रेट इंटरेस्टमध्ये असतात. म्हणजे रेपो रेट बदलला की तो बदल थेट तुमच्या कर्जात लागू होतो. म्हणूनच रेपो दराच्या बातम्यांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कर्जाची EMI वाढली असेल तर बँकेला विनंती करून कर्जाची मुदत वाढवता येते, पण त्यांनी एकूण व्याज वाढते हे लक्षात ठेवायला हवे. काही बँका MCLR पासून रेपो लिंक्ड रेटमध्ये शिफ्ट होण्याचा पर्याय देतात, ज्यामुळे बदल पटकन लागू होतो आणि दर कमी झाल्यास फायदा मिळू शकतो. रेपो दराचा प्रभाव फक्त कर्जावर नाही तर तुमच्या बचतीवरही पडतो. बँका FD, RD आणि बचत खात्यांचा व्याजदरही रेपो दरानुसार बदलतात. रेपो कमी तर व्याज कमी आणि रेपो वाढला तर थोडा फायदा. सामान्य गुंतवणूकदारांनी त्यामुळे गुंतवणूक विविध साधनात विभागून ठेवावी. केवळ बँकेत ठेवांवर अवलंबून राहिल्यास महागाई तुमच्या पैशाच्या मूल्याला खात राहते. आजच्या काळात रेपो दराने आर्थिक नियोजन समजून घेणे ही प्रत्येक गृहकर्जदार, व्यावसायिक आणि बचती करणाऱ्या नागरिकाची जबाबदारी आहे. कारण RBI घेत असलेला एक छोटा निर्णयही तुमच्या खिशावर मोठा परिणाम करू शकतो. आर्थिक अस्थिरतेच्या काळात कर्ज आणि गुंतवणूक करताना सावधगिरी, माहिती आणि योग्य नियोजन हेच आपले बळ. आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर रेपो दर हा तुमचा शत्रू नाही, तो एक संकेत आहे. त्यातील प्रत्येक बदल तुमच्या भविष्यासाठी दिशादर्शक आहे.